एक अतिशय प्रमुख असा मुद्दा जो कोणीच बोललं नाही तो मी या ठिकाणी बोलतोय। आंदोलन प्रस्तावित केल्यानंतर मला वाटलं की होतं की कोणी ना कोणी प्रमुख कार्यकर्ता नेता बोलेल। मी पहिली घोषणा काय दिली होती, जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा। का बरं ओला दुष्काळ जाहीर करायचा? काय त्या ओला दुष्काळातलं गमक राजेंद्र भाऊ, काय गमक आहे? ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर कर्जमाफी करा म्हणायची गरज नाही, अमुक नुकसान झाले ते द्या म्हणायची गरज नाही, विद्यार्थ्याची फीस सुद्धा मागायची गरज नाही, आरोग्यावर झालेला खर्च मागायची गरज नाही, तुमचं पशुधन वाहून गेलं ते मागायची गरज नाही। या सगळ्या तरतुदी ओल्या दुष्काळात आहेत, ओल्या दुष्काळात। यासाठी केंद्राला सुद्धा राज्याच्या 3 पट मदत निधी द्यावा लागतो, ही तरतूद आहे। म्हणून आपल्या या सरकारवर केंद्राचं दडपण आहे की ओला दुष्काळ जाहीर करू नका, कारण त्यांना पैसे द्यावे लागतात। त्यांना बिहारमध्ये उद्या निवडणूक आहे, तिथल्या महिलांना जसं आपल्याकडे नाना निवडणूक आल्यानंतर लाडकी बहीण आठवली हे सगळेजण बोलले, पण दुसरा मुद्दा कोणी बोलला नाही। बिहारमध्ये निवडणूक आहेत, किती जाहीर केलं तिथं? 10,000 रुपये, आणि तुम्हाला किती? गुंठ्याला 85,000 रुपये। तर हा फरक, गुंठ्याला 85, मी बरोबर बोलतोय, 85। तर हे 2 मुद्दे लक्षात ठेवा। अगदी तातडीची मदत 1 लाख रुपये, पंचनामे करून जे जे नुकसान झाले ती वेगळी मदत, आणि ओला दुष्काळ जाहीर करा। ओला दुष्काळ खूप महत्वाचा आहे, तिथं विमा वगैरे वगैरे सगळं आपोआप आहे, आपोआप। एवढंच मला या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती म्हणून सांगायचं होतं, म्हणून मी आंदोलन प्रस्तावित केल्यानंतर देखील पुन्हा मुद्दाम बोललोय। मी यानंतर आपला सीपीएमचा आमचा कार्यकर्ता, आमचा स्नेही सुहासला आपलं मत मांडण्यासाठी या ठिकाणी पाचारण करतो। तातडीने त्याने आपलं मत मांडावं। पाऊस येतोय, आपण भिजलो, मला मिनिटाला कप येतोय, कोणी तुम्हाला बघणार नाहीये, आपल्यालाच एकमेकाला बघावं लागणार आहे। हे गेंड्याच्या तातडीचं म्हणणं गेंड्याचा अपमान आहे। असलं हे प्रशासन मुंबई पासून दलाल आहे, ते गावातल्या गल्लीपर्यंत दलाल आहेत। त्या दलालापासून आपल्याला सुटका करून घ्यायची शेतकऱ्याची। मित्रो, अधिक आता बोलत नाही, आपण सगळे नेते कार्यकर्ते आहोत। सुहास जाय बाय। अरे जाहीर करा, जाहीर करा, अरे जाहीर करा, तातडीची मदत, तातडीची मदत, तातडीची मदत।